नाशिक विधान परिषदेचा महायुतीतला तिढा गोकुळ गीतेंमुळे काही सुटताना दिसत नाहीये। महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडेंनी गोकुळ गीते यांचे भाऊ गणेश गीतेंची भेट घेतली आहे। काही चुकलं असेल तर जाहीर माफी मागतो असं किशोर दराडे म्हणालेत। बाप काढला या गोकुळ गीतेंच्या आरोपांवरती किशोर गीतेंनी प्रतिक्रिया दिली आहे, तर गोकुळ गीतेंनी देखील भेट घेणार असल्याचं किशोर दराडे म्हणाले। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी दराडे कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये गोकुळ गीते माघार घेण्यास नकार देत आहेत, तर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीमधून माघार घेत नरेंद्र दराडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय। नाशिकच्या निवडणुकीमध्ये गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार आहे। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन यांना अपयश आलेले आहे। तर माझं काही चुकलं असल्यास मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया किशोर दराडे यांनी दिली आहे। गोकुळ गीते यांचीही भेट घेऊन माघार घेण्याची मागणी करणार आहे अशी माहिती नुकतीच दराडे यांनी दिली आहे। नाशिकमध्ये त्यामुळे किशोर दराडे आणि गणेश गीते यांच्यामध्ये थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत। आणि यानंतर थेट जाऊयात किशोर दराडे सध्या बोलतात। नाही, मुळात गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलोय। त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे आहे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो। यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तुम्ही म्हणालात की ते तुमचे भाऊ आहेत, पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली। नाही, मुळात गोकुळ सुद्धा माझा छोटा बंधूच आहे, त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तो घे। पण मागच्या 3 ते 4 दिवसापासून अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्वांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील ते निवडणूक लढवण्यावर ठाम नाही। आता तुम्ही त्यांच्या बंधूंच्या भेटीसाठी येतात। मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढताय, आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे, त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पडतात। नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात आव्हान वगैरे काय म्हणतात। ज्या वेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही म्हातारा झाला का असा म्हणून देखील उल्लेख केलेला होता, त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वाकवली तशी आहे। आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालंय का, होईल पुढे मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनी नेहमी चालत असतं, हे काय आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केलेलं, त्याचा गोकुळचा याच्यात काही संबंध नाही। दराडे साहेब, मात्र आपण जर बघितलं असेल तर माघारीच्या दिवशी अक्षरशः गोकुळ गीते यांनी माध्यमांसमोर किंवा फोन कॉलवर सांगितलं होतं का दराडेच्या समर्थकांकडनं त्यांचा बाप काढण्यात येतोय, त्याच्या बापाला पण उमेदवारी माग घ्यावा लागेल अशा पद्धतीने। हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे। असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा, आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे, हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे। त्याच्यामुळे असं काही बोललेलं नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकारे राजकारणामध्ये हा येतो। तुम्ही आता इथे भेटीसाठी